महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाच्या गुणवत्तेत तडजोड नको अशा स्पष्ट सूचना महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी कोंतम चौक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाची पाहणी केली। या प्रसंगी कामाचा आढावा घेत काम दर्जेदार झालं पाहिजे, कामाच्या गुणवत्तेत अजिबात तडजोड होणार नाही अशी तंबी देखील मक्तेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिली। माजी महापौर स्वर्गीय बंडप्पा अण्णा मुनाळे यांच्या कार्यकाळात 1988 साली महात्मा बसवेश्वर पुतळा चबुतऱ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं। 38 वर्षानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या कार्यकाळात महात्मा बसवेश्वर पुतळा चबुतऱ्याचं काम नव्यानं होणार असून या कामासाठी कोणताच निधी कमी पडू देणार नाही असं महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं। महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामासाठी भाजप मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी 20 लाख रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून मंजूर करून आणला होता। या निधीतून पुतळा चबुतरा, CCTV आणि परिसर सुशोभीकरणाचं काम सुरू असून यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जगदीश पाटील, नगरसेवक अक्षय अंजिखाने, श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवार यांनी 25 लाख रुपये मंजूर केले होते। आज त्या ठिकाणी पाहणी केली असता काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आणि आपल्या अक्षय तृतीयाच्या आत या ठिकाणी काम करा असे आम्ही या ठिकाणी आदेश दिलेला आहे। बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाची या ठिकाणी मागणी होती, तसेच आपले अनेक मंडळाचे समाजाचे असेल सर्व समाजाच्या या ठिकाणी मागणी होती की पुतळा लवकर चांगला आणि व्यवस्थित सुशोभीकरण व्हावा। आज या ठिकाणी पाठपुरावा करत असलेले आमचे नगरसेवक मित्र अक्षय अंजिखाने साहेब असतील, जगदीश पाटील साहेब असतील, तसेच आमचे हे मुसारे साहेब असतील, आतनुरे दादा असतील, तसेच आमचे आवजे काका असतील, गणेश काका चिंचोळी असतील, या ठिकाणी अनेक बसवेश्वर प्रेमी महाराज प्रेमी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्या महापालिकेतून म्हणा, DPDC फंडातून म्हणा किंवा आपण अजून व्यवस्थित अजून काय निधी आपल्याला मिळतो आणि पुतळ्याचं काम कधी लवकर पूर्ण होतं या ठिकाणी त्यांचं सातत्य या ठिकाणी आहे। आणि निश्चित या ठिकाणी एक सांगू इच्छितो की पुतळ्यासाठी रिन्युएशनसाठी कुठलाही फंड किंवा निधी कमी पडणार नाही या ठिकाणी असं शब्द देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो आता पुतळ्याचं काम चालू आहे 40 ते 50 वर्ष हे व्यवस्थित टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने काम व्यवस्थित व्हायला पाहिजे असे आमचं या ठिकाणी प्रशासनाला आदेश आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी देऊ असे आम्ही सांगू इच्छितो। आणि आम्ही आता महापौर साहेबांना सांगितलं की 1988 1 मे रोजी या चबुतऱ्याचं स्वर्गीय महापौर बंडप्पा अण्णा मुनाळे यांच्या हस्ते या चबुतऱ्याचं लोकार्पण झालेलं होतं। आणि मला वाटतं की विनायक दादांसारखे युवा महापौर यांचं खरं तर मी म्हणतो की दादांचं सुद्धा खूप भाग्य आहे की त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी 38 वर्षानंतरनं या महात्मा बसवेश्वर सर्कलच्या चबुतऱ्याचं लोकार्पण येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। त्यासाठी सुद्धा मी त्यांना सांगितले की दादा आम्हाला जे काय आणखी निधी कमी पडेल हे तुमच्या महापौर निधीतनं जे काही आम्हाला या ठिकाणी आपण मदत करावी आणि हे समस्त वीरशैव समाजाचा आराध्य दैवत असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांचं परिसर सोलापूर सिटी ज्या पद्धतीने स्मार्ट झाली आहे त्या पद्धतीने हे चौक सुद्धा स्मार्ट झालं पाहिजे अशी मी त्यांनी विनंती केली आणि त्यांनी होकार देत त्या ठिकाणी कोणताही निधी या ठिकाणी कमी पडू देणार नाही हे आश्वासन आम्हाला दिलं। त्याकरिता महापौर विनायकदादा कोंड्याल यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। या प्रसंगी नगरसेवक अक्षय अंजिखाने, बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे जगदीश पाटील, नगर अभियंता सारिका अकुलवार, दिवाणजी गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, रेवणसिद्ध आवजे, माजी नगरसेवक अमित पाटील, भीमाशंकर पदमगोंडा, चंद्रशेखर कंदकूर, सागर अतनुरे, सचिन शिवशक्ती, गुरुराज पदमगोंडा, सतीश पारेली, अमित चडचणकर, बसवराज चडचण यांच्यासह बसवेश्वर सर्कल मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता।